तर बांधवांनो, अखंड महाराष्ट्राचं हे कुलस्वामी देवादेव महादेव, मोठा महादेव म्हटलं जातं आणि ज्यांनी सुंदर असं स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत. त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही सत्य कथा हे सगळं. कैलासावरती देवादेव महादेव आणि माता पार्वती यांच्यामध्ये एकदा सारीपाटाचा डाव खेळायचं ठरलं आणि माता पार्वतीने सांगितलं की जो कोणी डाव हरल त्यानं संपूर्ण राज्य मला द्यायचं आणि माझं दास बनायचं. जर मी हारले तर मी तुमची दास होईल असं ठरलं. आणि हा सारीपाटाचा डाव खेळल्यानंतर या ठिकाणी देवादेव महादेव या सारीपाटाच्या डावामध्ये हरले आणि त्या ठिकाणून देवादेव महादेव रुसून ही सह्याद्रीची रांग आहे त्या ठिकाणी देवादेव महादेव तपश्चर्यासाठी आले. आणि नंतर माता पार्वती यांना कर्मेना कैलासावरती आणि त्या ठिकाणी माता पार्वती एका भिल्लिनीच्या रूपात मध्ये आदिवासी लोक जे असतात ना, बिल्ल समाज म्हणतो आपण, त्या रूपामध्ये एक सुंदर स्त्री त्या ठिकाणी आली आणि देवादेव महादेवांची तपश्चर्या त्या ठिकाणी केली. आणि देवादेव महादेव त्या ठिकाणी प्रसन्न झाले. परंतु महादेव लग्न करत नव्हते. महादेवने त्या ठिकाणी जटा आपटल्या की मला लग्न करायचं नाही. बांधवांना आजही जटा आपटल्याचं ठिकाण त्या ठिकाणी आहे जागा. आणि नंतर देवादिदेव विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांच्या आग्रहाखातर देवादेव महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला. बघा, विष्णुदेवांच्या आणि माता लक्ष्मीच्या साक्षीनं विवाह त्या ठिकाणी झाला. म्हणून आजही त्या ठिकाणी बघा 2 शिवलिंग आहेत, देवादेव महादेव, माता पार्वती आणि दुसरं शिवलिंग विष्णुदेव आणि माता लक्ष्मी. ही गाभाऱ्यात ही शिवलिंग तयार झाली. परंतु बांधवांना आता पुढचा जो प्रश्न आहे आपला, पुढची माहिती आहे की हे शिवलिंग पाहिलं कुणी आणि हे भव्य असं मंदिर बांधलं कुणी. बांधवांना इतकं भव्य सुंदर मंदिर आहे की मंदिराचा एक एक खांब पाहताना अक्षरशः डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आपले. इतकं कोरीव काम, मनमोहक, अक्षरशः आपल्याला स्वर्गात गेल्याचा भास त्या ठिकाणी होतो. तर बांधवांनो, मान तालुका आणि या ठिकाणी आज जे या पर्वतावरती मंदिर आहे सह्याद्रीच्या या भागामध्ये यादव कुळातील देवगिरीचा राजा शिंगण नावाचा राजा या ठिकाणी आला होता बघा, या पर्वताच्या भागामध्ये. आणि त्याच्याबरोबर लाखो सैन्य त्या ठिकाणी होतं बघा. आणि हा जो पर्वत आहे सह्याद्रीची रांग, या ठिकाणी राजाचं सैन्य होतं आणि या सैन्यामध्ये एक गाय होती.